याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्या सोबत आहेत। रोहिणीताई, तुमच्या मुक्ताईनगरमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे खडसेंच्या घरातल्या मुलींच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे, खरंच निंदनीय म्हणावा लागेल। मात्र काय मग सरकार करतंय काय दुसरीकडे महिला मुलींच्या सुरक्षेबाबत? हा देखील मोठा प्रश्नच आहे। आपण नक्कीच हा जो प्रकार घडलेला आहे हा निषेधार्ह आहेच। आणि तुम्ही विचार करू शकतात की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामधल्या मुली राहत असू, कारण ही घटना पहिलीच नाहीये। तुम्हाला आधी आठवत असेल तर माझ्याही गाडीवरती हल्ला झाला होता, त्याही प्रकारामध्ये कुठली कारवाई झालेली नाही, त्याही वेळेस तो सगळा प्रकार दाबण्यात आला। आत्ताही माझ्या भाषीच्या बाबतीमध्ये जो काय प्रकार झालेला आहे, हे वारंवार तक्रारी होत असतानाही पोलीस कारवाई करत असताना दिसत नाहीये। इथे कुठेतरी राजकीय दबाव वापरून ह्या सगळ्या घटना मोठ्या होत आहेत का असं म्हणायला वावगं आहे, कारण हे प्रकार वारंवार वाढतायत। त्यांना एवढं पाठबळ कुठून आलं की ते एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत एवढं करू शकतात, तर एखाद्या सर्वसामान्य मुलींचं काय असेल माझ्या मतदारसंघाची ही परिस्थिती तुम्ही स्वतः विचार करू शकतात की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर बाकी माझ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलींचं काय? सोबत गार्ड आणि एक दोन माणसं असताना ही परिस्थिती, माझ्या मतदारसंघातल्या मुली कुठल्या परिस्थितीत राहत असतील याचा विचार करा। किती आमच्या इकडे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असेल याचा विचार करा। फक्त महाराष्ट्रच नाही, मुक्ताईनगरच नाही, तर मग काय काय करायला हवं सरकारनं? बऱ्याचशा काही इतर विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांनी सुद्धा काही सल्ले दिलेत, सूचना केल्या। 2 दिवस आधी या घटनेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवस आधी जे पोलीस कॉन्स्टेबल त्या मुलींसोबत होते त्यांनी तक्रार नोंदवल्या नंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, म्हणून केंद्रीय मंत्र्यांना तिथे जावं लागलं। रक्षाताईंना पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जावं लागलं, कारण त्या मुलांवरती कारवाई झाली नाही। असंच महाराष्ट्रामध्ये प्रकार आहेत की पोलीस यंत्रणा तक्रारी केल्यानंतर पण कारवाई करत नाहीयेत, अपराध्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय। त्यामुळे ह्या वारंवार घटना पुढे येत आहेत आणि ह्या घटना वाढतायत आणि अपराधी यांच्यावरती पोलिसांचा कुठलाही दबाव आपल्याला बघायला मिळत नाहीयेत। म्हणून आज महाराष्ट्रातल्या मुली बाळी ह्या सुरक्षित नाहीत। ह्या घटना घडतायत ह्या फक्त पोलीस यंत्रणेचा जो दबाव अपेक्षित असतो तो नसल्यामुळे आहे। बरं, पण का मग तक्रार का नोंदवून घेतली नाही? कारण काय? असे कोणते गुंड आहेत की ज्यांच्या विरोधात? त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलने 2 दिवस आधी हा झालेला सगळा प्रकार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आलाय, पण त्याच्यानंतर कारवाई अपेक्षित होती ना, त्यांना अटक करणं अपेक्षित होतं, तो प्रकार झाला नाही। म्हणजे पोलीस यंत्रणा कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतंय का? त्यांना अटक व्हायला हवी होती, त्यांना जाब विचारायला हवा होता, त्यांनी ते का केलं हे विचारायला हवं होतं। शेवटी हा मुलींच्या बाबतीतला सेन्सिटिव्ह विषय होता ना, त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं, ती का नाही झाली मग? बिलकुल, एकनाथ खडसेंनी मुली आहेत त्या 17-18 वर्षाच्या मुली आहेत त्या। मुलींच्या बाबतीमध्ये जर प्रशासन एवढं दुर्लक्ष करत असेल आणि आमच्यासारख्यांच्या घरातल्या मुलींवरती जर आता हा प्रकार असेल तर महाराष्ट्रातल्या मुलींचा तर बोलायलाच नको, काय होत असेल, बिचाऱ्यांना काय सहन करावं लागत असेल। बिलकुल, आणि अशा काही बऱ्याचशा गोष्टी समोर सुद्धा येत नाहीत। हो, महिला घाबरतात ना तक्रार करायला। विचार करा ना, एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या मुली बाबतीमध्ये 2-2 दिवस जर कारवाई होत नसेल तर सामान्य कुटुंबातल्या महिलांनी कितीही तक्रारी केल्या तरी पोलीस काय कारवाई करत असतील हो? त्याच्यामुळे कुठलीही महिला पोलीस स्टेशन पर्यंत जायला काय हे करून जाणार आहे, काय हिंमत घेऊन जाणार आहे? एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या बाबतीमध्ये तक्रार झाल्यावरती कारवाई होत नाहीये तर साधारण कुटुंबातल्या मुलींच्या तर होतच नसतील कारवाया, हे तर मी सांगूच शकते आणि बघतोय आपण, उदाहरण आहे। स्वतः एकनाथ खडसेंनी सांगितलं की मी गेली 2 वर्ष हा मुद्दा लावून धरलाय, मात्र काही परिणाम नाही। इतकी हतबलता का? असं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे हे। शेवटी मी जे तुम्हाला उत्तम उदाहरण दिलं की ह्या परिस्थितीत ना मी सुद्धा गेलीये, मला कुठे न्याय मिळू शकलाय? आम्ही फक्त बोलतोय, आम्ही भांडतोय, आम्ही सरकारला भांडतोय, जाब विचारतोय की कारवाया का नाही होत आहे, पण सरकार कुठेतरी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतंय, हे सिद्ध होतंय यातनं। मात्र ही खूप विदारक परिस्थिती आहे। पण धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात रोहिणीताई। खरंच ही निंदनीय परिस्थिती, ही जी मुक्ताईनगरच सोडा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या, हा मुक्ताईनगर मधला प्रकार हा एक उदाहरण आहे की एका 17 ते 18 वर्षांची मुलगी जी केंद्रीय राज्यमंत्र्यांची मुलगी आहे आणि तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसंदर्भात घडलेला हा प्रकार, तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस तयार नाहीत, त्याचसोबत कारवाई अजून झालेली नाही। शेवटी रक्षा खडसे या स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी आजच्या आज कारवाई करण्यास
भाग पडलाय, दबाव आणलाय आणि बघूयात आजच्या दिवसभरात आता त्या टवाळखोरांवरती काय आणि कशी कारवाई होते.